नमस्कार. भारतीय डाक म्हणजेच इंडिया पोस्ट विभागाअंतर्गत 28,000 पेक्षा जास्त जागांसाठीची मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या विभागामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये अर्ज करावा, कुठल्या पोस्ट ऑफिसच्या डिव्हिजनमध्ये अर्ज करावा, जेणेकरून तुम्हाला संधी मिळेल याबाबतचे व्हिडिओ केले होते. अर्ज कसा करायचा याबाबत सुद्धा सविस्तर सांगितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी तुमचे अर्ज भरून झालेत. मला वाटतं शेवटची तारीख अर्ज करण्यासाठीची 14 फेब्रुवारी होती. तर 14 फेब्रुवारी नंतरनं यामध्ये ज्या उमेदवारांना आता अर्ज झालेले आहेत, तर नवीन यादी म्हणजेच पहिली यादी उमेदवारांची पात्र उमेदवारांची म्हणजे जी पहिलीची शॉर्टलिस्ट आहे, ही कधीपर्यंत लागू शकते? अपेक्षित तारीख काय आहे? त्याचबरोबर किती पर्सेंटला उमेदवारांचं सिलेक्शन होऊ शकतं? आपण ट्रिक सांगितली होती कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करावा. तर त्यानुसारच आजच्या व्हिडिओमध्ये ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती पाहूयात, जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. भारतीय डाक विभाग 2026 सालीची जी भरती आहे, यामध्ये पहिली यादी अपेक्षित तारीख आहे भारतीय डाक विभागाच्या 2026च्या भरतीत 28,000हून अधिक जागा आहेत, ज्यात अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत भरलेले आहेत. आणि पहिली यादी म्हणजेच मेरिट लिस्ट जाहीर होण्याची संभाव्य तारीख ही 28 फेब्रुवारी. पाहू शकता, 28 फेब्रुवारी म्हणजे आजची तारीख आपण पकडली 22. पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये पहिली यादी लागणार आहे, कारण अधिकृत सूचनेत ही नमूद केली आहे आणि ही प्रक्रिया मागील भरतीप्रमाणे कार्य करते. आणि या कारणामुळे यादी जाहीर होण्यास किमान 1 महिना लागतो. जसे की 2025च्या भरतीमध्ये पहिली यादी जी आहे ही 35 दिवसांनी आली होती आणि जर 28 फेब्रुवारीपर्यंत यादी न आल्यास आणखी 15 दिवसांची वाट जी आहे हे पाहावी लागेल. कारण विभाग जो आहे याद्या हळूहळू जाहीर करतो, म्हणजे एकदम नाही. एकदा यादी जाहीर झाली की त्याच्यानंतरनं पुढचा 10 ते 15 दिवसांचा वेळ जो आहे हा दिला जातो उमेदवारांना. कागदपत्र पडताळणीसाठीचं वेळापत्रक जाहीर केलं जातं आणि त्याच्यानंतरनं पुढच्या यादी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जाहीर केली जाते. त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये विभाग जो आहे याद्या हळूहळू जाहीर करतो, कारण जेणेकरून अर्जांची तपासणी आणि डिव्हिजन न्याय वाटप जे आहे हे शक्य होईल. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरणे अनिवार्य असते, ज्यामुळे विभागाला अर्जदारांची टक्केवारी श्रेणी तपासता येते. काही उमेदवार चुकीच्या पद्धतीने अर्ज भरतात, काही उमेदवार फेक आकडेवारी सुद्धा त्याची टक्केवारी त्यांना देतात. तर या उमेदवार डायरेक्टली ऑटोमॅटिकली जेव्हा पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाते तेव्हा ते बाहेर पडतात. तर यामध्ये पाहिलं तर यादी जाहीर होण्याचं कारण आहे डिव्हिजन न्याय अकोला असेल, अमरावती आणि श्रेणी न्याय ओपन SC ST OBC EWS अनाथ अपंग यानुसार निवड सुनिश्चित केली जाते. आता मागील भरतीतील निवड आणि टक्केवारी जो कट ऑफ आहे 2025च्या जानेवारीच्या भरतीच्या पहिल्या यादीत निवड होण्यासाठी सर्व श्रेण्यांमध्ये 90%च्या वरील टक्केवारी लागली होती, जी अर्जदारांच्या गुणवत्तेवर आधारित असते. ही टक्केवारी अर्जदारांच्या यामध्ये एकूण गुणांची टक्केवारी दर्शवते, ज्यामुळे पाहू शकता जास्त गुण असलेल्यांना प्राधान्य मिळते. तर आपण पाहिलं तर ओपन कॅटेगरीमध्ये 97% ही निवड टक्केवारी झाली होती. STमध्ये 93%, 92% इतकी, OBCसाठी 97%, SCसाठी पाहिलं तर 94%, EWSसाठी 94 आणि हँडिकॅप ओपनसाठी यामध्ये 91.5% इतकी गेल्या वर्षीची कट ऑफ होती. पहिल्या यादीमध्ये हळूहळू दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या यादीमध्ये उमेदवारांचा जो कट ऑफ आहे यामध्ये मार्क्स थोडेसे कमी येतात. तर यावर्षी थोडेसे अजून जास्त कमी होण्याची शक्यता आहे, कारण यावर्षी फक्त जे यामध्ये उमेदवारांना 650 पैकी गुण मिळालेले उमेदवार आहेत त्यांनाच संधी असणार आहे. बाकी उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही आहेत, असं झालंय. तर अकोला डिव्हिजनमध्ये 96%, अमरावतीत 97% पर्यंत ओपन श्रेणीची निवड झाली आहे. ST श्रेणीत 90% जवळपास राहिली आणि ही टक्केवारी यामध्ये यादीत डिव्हिजन आणि पोस्ट ऑफिस न्याय दाखवली जाते, ज्यामुळे अर्जदार यामध्ये जाणू शकतात की कोणत्या ठिकाणी नियुक्ती शक्य आहे आणि त्यांची प्रत्येक यादीत उमेदवारांसाठी डिव्हिजन आणि पोस्ट न्याय उमेदवारांची टक्केवारी नमूद असते. त्यामुळे पारदर्शकता येते आणि पुढील याद्यांसाठी त्यांना
तयारी करता येते. तर एकूण याद्या आणि टक्केवारीत बदल जो आहे 2026 साठी कसा असेल, तर 2025च्या भरतीमध्ये 6व्या यादीपर्यंत 6-7 याद्या महाराष्ट्रासाठीच्या जाहीर झाल्या होत्या आणि 2026 साली सुद्धा अशाच याद्या लागतील. पहिल्या यादीत सगळ्यात जास्त 90% प्लस उमेदवार होते. नंतरच्या यादीमध्ये जागा रिक्त राहिल्यास 1 ते 2% खाली आले होते. तर यामध्ये पाहिलं तर पहिली यादी यामध्ये 97% होती. उपश्रेणीमध्ये एस-टीसाठी 91 आणि 6वी यादी लागली 2025 साठी यामध्ये 95% 90% इतका आला होता. तर 85 ते 90% असलेल्या सर्व याद्या तपासाव्यात, कारण रिक्त जागांसाठी टक्केवारी ही खाली होते आणि यादी जाहीर होताच डिव्हिजन निवड स्पष्ट होते. आता का खाली जाते, तर पहिल्या यादीत उच्च गुण निवडलेले जातात. उरलेल्या जागांसाठी खालच्या टक्केवारीला संधी मिळते. सल्ला जो आहे 90% जास्त असल्यास पहिल्या यादीतच तुमची निवड होणं शक्य आहे. 85% प्लस असल्यास 6व्या यादीमध्ये तुमचं नाव जे आहे हे येऊ शकतं. आता अर्ज सुधारणा, काय तुमच्या अर्जामध्ये काही चुकी असेल तर यासाठी 18-19 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिली होती, जी की वेळ गेलेली आहे. तुम्हाला काही संधी करायची असेल तर 19 फेब्रुवारीपर्यंत वेळ होता. मात्र आता ही वेळ गेलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आता यामध्ये काहीही चेंजेस करता येणार नाही आहेत. जर करायचे असते तर 19 फेब्रुवारी 5 वाजेपर्यंत हा वेळ देण्यात आला होता. याचा अर्थ वेळ गेलेली आहे. आत्ता चेंजेस बदल करता येणार नाही आहेत. आत्ता पहिली यादी 28 तारखेपर्यंत लागणार आहे. यामध्ये तुमचे चांगले गुण असतील तर 100% तुमची निवड होईल. कुणाची निवड होते, कुणाची नाही हे लवकरच समजेल. तर अशा पद्धतीने पोस्ट ऑफिस भरतीबाबतच्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत, परीक्षा यामध्ये जी निवड आहे, पहिली यादी लागण्यासाठीची तारीख याबाबतची अपडेट आली आहे. पोस्ट ऑफिस भरतीबाबतच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.